नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सुंदर कलाकृती या यूट्यूब चॅनलवर मी धीरज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, पर्यंत तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. सुंदर कलाकृती या चॅनलवरती आज मी घेऊन आलो आहे मी स्वतः तयार केलेली, रचलेली, लिहिलेली कथा नाती. ही एका अजित नावाच्या ब्लाइंड मुलावरती आणि स्वप्नाली नावाच्या ब्लाइंड मुलीवरती आधारित आहे. बहीण भावाची हृदयस्पर्शी कथा नाती. जास्तीत जास्त रक्तापेक्षा परकनातं कसं श्रेष्ठ हे पटवून देण्याचा अतोनात प्रयत्न मी या कथेत केला आहे. ही माझी पहिली कथा आहे. तेव्हा जास्त न वेळ घालवता ऐकूया कथा नाती. फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. जांभळगाव नावाच्या एका खेड्यात एक श्रीमंत कुटुंब राहत होतं. त्यांना एक मुलगी होती, परंतु त्यांना मुलगा हवा होता. मुलीवरती ते खुश नव्हते. त्यांनी अनेक प्रयत्न केले. दवाखाने, देवदेवऋषी, उपास तापास असे कितीतरी प्रयत्न केले आणि अखेर खूप वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. घरात आनंदाचं वातावरण झालं. थाटामाटात त्याचं बारसं केलं. नाव अजित ठेवलं गेलं. अजित आता सगळ्यांचा लाडका होऊ लागला होता. घरात एक सर्वांनाच नवा विरंगुळा वाढत होता. दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने उलटत होते. अजित आता हळूहळू रांगू लागला होता, खेळू लागला होता. वेगवेगळे खेळ त्याच्या हातात देऊन त्याला ते खेळायला लावत होते. ते खेळत असताना लोकांना खूप गंमत वाटत होती. लहान मुलेही त्याच्याभोवती घोळका करून बसायची. असेच दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्ष चालली होती. अजित हळूहळू आता 3 वर्षाचा झाला होता. अजित दुडूदुडू धावत होता. बोबडे बोलत होता. परंतु म्हणतात ना, आलं देवाजीच्या मना तिथं कोणाचं चालेना, तसाच प्रकार अजितच्या बाबतीत झाला. अजित 3 वर्षाचा असतानाच गोवरमध्ये त्याचे डोळे चालले गेले. अजित आता पूर्णपणे अंध झाला होता. त्याला काहीच दिसत नव्हतं. सुरुवातीला त्याने खूप प्रयत्न केले. जिकडे लोक सांगतील त्या दवाखान्यात घेऊन जाणं, आणणं हे सर्व काही केलं. कोणता देवऋषी सांगितला का तिकडेही ते गेले, परंतु त्यांना यश आलं नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून एका डॉक्टरला त्याने दाखवण्याचं ठरवलं आणि त्या डॉक्टरला दाखवलं. पण त्या डॉक्टरनेही यश येणार नसल्याचं सांगितलं. त्याला दिसणारच नाही असं सांगितलं. शेवटी अजितचे वडील वैतागून म्हणाले, आता काय करायचं या पोराचं? याला आपल्यालाच बसून खायला घालायला लागेल आता. अरे आम्ही हाय तवर तर ठीक आहे र, पण नंतर कुठं काय करशील? त्यापेक्षा मेलाच का नाहीस? अजितला आता असे कितीतरी टामणे ऐकायला लागत होते. इतके दिवस अजितचा होत असलेला लाड आता कमी झाला होता. त्याऐवजी अजितला तिरस्काराचे बोलणे ऐकायला मिळत होते. अजित हळूहळू मोठा होत होता. अजित आता 10-12 वर्षाचा झाला होता. अजितकडे जरी दिसत नसलं तरी गाण्याची कला खूप छान होती, परंतु त्या कलेचं मोल कोणालाच नव्हतं. तो कधी गायला लागला तर घरातलेच त्याला म्हणायचे, हे आज्या, अरे शांत बस की, कशाला क्या काटतोयस? एका जागेवर बसवून आहे, फुकटचं खायला मिळतं म्हणून उगाच नुसता खाऊन क्या काटतोयस ती? बहीणही त्याला सदैव पाण्यात पाहायची. अजितला मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं. गावातले कधी 4 तरुण पोरं, लहान पोरं, मोठी माणसंही, म्हातारी माणसंही, ए आंधळ्या, गाणं सुरू कर, गाणं येतं ना तुला, चला
असं करून त्याची मजा घ्यायची, कधी त्याला त्रास द्यायचे. असेच दिवसांमागून दिवस चालले होते, वर्षांमागून वर्ष चालली होती. आजीची बहीण तसंच बाकीचे लहान मुलं मुली त्याच्याबरोबरीचे शाळेत जाताना तो बघायचा. त्याने कधी आईला म्हटलंच तर आई आणि वडील तर बोलायचेच, पण बहीणही बोलायची, हो माहीत आहे, लय दिवा लावणार आहे, बस एका जागेवर, दिसत नाही दिसत नाही, काय शिकणार आहेस. अजितला खूप वाईट वाटायचं. मरताही येत नव्हतं आणि जगताही येत नव्हतं, अशी स्थिती अजितची झाली होती. असाच एक दिवस उजाडला. अजितचे आई, वडील, बहीण आणि इतर त्याचे सर्व नातेवाईक आम्ही आत्ता परत येतो म्हणून त्याला घरातच ठेवून निघून गेले. त्याला इतर वस्तूला कुठे हातही लावायची परवानगी नव्हती. त्याला पिण्यासाठी एक तांब्या आणि त्याच्यावरती झाकण डिश ठेवली गेली होती. त्याच तांब्यातलं तो पाणी प्यायचा. अजितला आता कंटाळा आला होता. घरात कोणी नाही, निदान आपलं स्वतःचं काहीतरी करून आपल्याला संपवता येतं का, हा विचार तो करू लागला होता. परंतु म्हणतात ना, इच्छा असली तर मार्गही दिसतो. त्याचं नशीब पालटणार होतं हे त्याला कुठे माहीत होतं. अचानक दारावरती टकटक झाली. कोण आहे? अजितनं खेडवळ भाषेत विचारलं. अरे बाळा, जरा पाणी देतोस का रे? एक शहरी परग्रस्त तिथे आला होता. त्याला खूप तहान लागली होती. अजितने विचार केला, आपण तर काय घरातच बसणार आहोत ना, आपल्याला काय, आपण पाणी पिलं काय आणि नाही पिलं काय, आपण हाच तांब्या त्याला दिलात तर. अजितने दार उघडलं आणि तो तांब्या त्याच्या हातात दिला. अचानक त्या परग्रहस्थाचं अजितच्या डोळ्याकडे लक्ष गेलं आणि तो परग्रहस्थ त्याला म्हणाला, अरे बाळा, तुला दिसत नाही का रे? वय, कधीपासून? लहानपणापासून. अरे बापरे, मग तू शाळेत वगैरे जात नाहीस? अरे तुमच्या लोकांच्या सुद्धा शाळा असतात, तू जाणार का शाळेत? मी आणि शाळा? अहो काही आडबीड लागले का तुम्हाला? अरे बाळा, तुझ्यासारखी मुलं मुलीसुद्धा शिकत आहेत, त्यांच्यासुद्धा शाळा असतात. तुझी हरकत नसेल, तुझी जर तयारी असेल तर मी मुंबईला तुझं शाळेचं बोलून बघू का? माझे आईवडील तयार होणार नाहीत आणि आणि ज्याला दिसतच नाही ते लिहिणार कसा आणि वाचणार कसा? अरे बाळा, तिथे गेल्यानंतर सगळं काही तुला कळेल. मी बोलतो तुझ्या आईवडिलांशी, मग तर झालं. बरं बरं. अजितला आता खूप आनंद झाला होता. इतक्या दिवसाची, इतक्या वर्षाची आपली इच्छा पूर्ण होणार म्हणून अजित आता खूप आनंदित होता. तो परग्रहस्थ निघून गेला. संध्याकाळची वेळ झाली. सर्व घरात परत आले होते. तो परग्रहस्थही पुन्हा ठरल्याप्रमाणे घरी आला आणि बोलता बोलता त्यांनी आजीच्या शाळेबद्दलही बोलायला सुरुवात केली. आई वडील आणि सर्व कुटुंबीय त्याला शाळेत पाठवायला तयार झाले. तिथे राहण्याची सोय आणि सगळं काही आहे म्हटल्यानंतर आपल्या घरातली एक कटकट जाते, एक अडचण जाते, असंच त्यांना वाटलं. अजित जाण्याचा दिवस उजाडला. ज्या दिवशी अजित जाणार होता त्या दिवशी कोणाच्या डोळ्यात पाण्याचा ठिपूसही नव्हता. कारण एक कटकट चालली, एक अडचण चालली, एक घरातली अडचण चालली, असंच सगळ्यांना वाटत होतं. अजित, तो परग्रहस्थ आणि त्याचे वडील निघाले. अजित स्टेशनवर आला. बघता बघता ट्रेन आली. अजित ट्रेनमध्ये बसला. ते सर्वजण बसले. अजितला ट्रेनमध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळे खूप गंमत वाटत होती. तो परग्रहस्थाला प्रश्नावर प्रश्न विचारत होता. परग्रहस्थही न कंटाळता त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत होता. एवढ्यात अजितचे वडील अजितला म्हणाले, ए अरे ग बस की, अरे कवा धरणं बडा 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 लावलेस रे, तोंड आहे का शेतखाना?
अहो बोलू द्या, विचारू द्या त्याला. अहो तो किती चौकस आहे, त्याची तेज बुद्धिमत्ता आहे. अहो तुम्ही त्याला कधी फिरवलंच नाही, तो पहिल्यांदा फिरतोय म्हणून तो बोलतोय ना. आणि प्रश्न विचारले तर काय झालं, विचारू द्या ना. विचार बाळा, काय विचारायचं ते विचार. अगदी गाव येईपर्यंत अजित बोलत होता आणि तो परग्रहस्थ न कंटाळता त्याची सर्व उत्तरं देत होता. अखेर बघता बघता गाव आलं. गावातून दुसरी लोकल बदलली गेली आणि शाळासुद्धा आली. शाळेत सर्व मुलं मुली अजितचे वडील आणि अजित पहिल्यांदाच पाहत होता. अजितच्या वडिलांना आश्चर्य वाटलं. ही मुलं जातात कशी, येतात कशी? सर्व अजितचे वडील कुतूहलाने बघत होते आणि अजितला तिथे दाखल करण्यात आलं. अजित आता हळूहळू शाळेत रुळत होता. खेडवळ असल्यामुळे एक बावळट म्हणून त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. परंतु अजित हा खूप हुशार होता. स्वप्नाली नावाची तिथे एक अतिशय गोड आणि बोलकी मुलगी होती. तिला पहिल्यापासूनच सख्खा भाऊ नव्हता. ती त्याला खूप जीव लावायची. तिने त्याला ब्रेल लिपी आणि सर्व काही शिकवलं. अजितने ते चटकन आत्मसात केलं. महिन्यांमागून महिने, दिवसांमागून दिवस चालले होते आणि अखेर तो दिवस आला. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा तो दिवस, रेशमी बंधनाचा तो दिवस, म्हणजेच रक्षाबंधन. तो दिवस आला. सर्वजण आतुरतेने आपल्या आपल्या पालकांची वाट पाहत होते. कित्येक तर जणांच्या बहिणी येऊन आपल्या आपल्या भावाला राखी बांधून जात होत्या. कित्येक तरी भाऊ येऊन आपल्या आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत होते. परंतु अजितचं मात्र कोणीच येत नव्हतं. अजित उदास झाला होता. बघता बघता शाळेतही रक्षाबंधन सुरू झालं. रक्षाबंधनची वेगवेगळी गाणी वाजू लागली होती. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, मेरी बहना दीवानी है, फूलों का तारों का सबका कहना है, अशी कितीतरी गाणी वाजत होती. सगळे आपापल्या जवळच्या मुलांना राखी बांधत होते. परंतु अजितकडं मात्र कोणाचंच लक्ष नव्हतं. सगळे राखी बांधून गेले, परंतु अजितचा हात कोरडाच होता. अजित एका कोपऱ्यात बसून रडत होता. स्वप्नालीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. स्वप्नाली त्याच्याजवळ आली. प्रेमळ आवाजात त्याला म्हणाली, अजित, 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 का रडतोस तू? अरे तुझं नाही कोणी आले म्हणून काय झालं? तुला बहीण आहे? हो आहे, पण उरलेले सारे शब्द त्याच्या अश्रूंमध्ये भिजून गेले. अरे मी आहे ना तुझी बहीण. अरे नाही कोणी आलं म्हणून काय झालं? मी आहे ना तुझी ताई. चल मी तुला राखी बांधते. तिने त्याला राखी बांधली आणि अजितचा चेहरा आनंदित झाला. मित्रांनो, नुसतं बहीण आहे हे म्हणणं खूप सोपं असतं, परंतु बहिणीचं कर्तव्य निभवणं मात्र खूप कठीण असतं. परंतु ते सुद्धा स्वप्नालीने परिपूर्ण निभावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आजारपणातही त्याची काळजी घेतली. अनेक मुलींचे टोमणे टामणे ऐकत, अनेक कर्मचाऱ्यांचे टोमणे टामणे ऐकत तिने अजितचा सख्या भावाप्रमाणे सांभाळ केला. आणि दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने उलटत होते. दिवाळीची सुट्टी झाली. दिवाळीच्या सुट्टीतून मुलं मुली शाळेत आली होती. स्पर्धेचा तो काळ. गाण्याची मोठी स्पर्धा आली होती. सगळेजण आपलं आपलं नाव देत होते. अजितही चटकन उठला. सर माझं बी नाव घ्या की, मला बी गाणं म्हणायचं आहे. सारे शिक्षक खो खो हसायला लागले. मुलंही हसायला लागली, मुलेही हसायला लागल्या. प्रिन्सिपल म्हणाला, ए बस खाली,
अरे तुझ्यासारखं बावळट ध्यान घेऊन आम्ही आमच्या काय शाळेचं नावलौकिक घालवायचा? आमच्या शाळेचं किती नावलौकिक आहे. आधी गावंढाळ भाषा सुधर आणि मग जा गायला. अजित खूप नाराज झाला. संध्याकाळची वेळ, शाळा सुटली होती. अजित एकटाच गॅलरीत रडत बसला होता. स्वप्नाली त्याच्याकडे आली. अजित, अजित काय झालं? अजितने सर्व हकीकत सांगितली. स्वप्नाली तडक प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेली. सर, अजितचं स्पर्धेत नाव द्या. प्रिन्सिपल तिला म्हणाले. स्वप्नाली, अगं काय बोलतेस तू हे? अगं आपल्या शाळेचं किती नावलौकिक आहे आणि अशा बावळट मुलाला तिथे नेलं तर आपल्या शाळेचं नाव जाणार नाही का? सर, हे तुम्ही बोलताय? अहो, आपण मुलांना घडवायचं असतं. आता तो बावळट दिसतोय, पण त्याच्यात खूप चमक आहे. तो हुशार आहे. अहो, आपण त्याला एन्करेज नाही केलं तर तो कसा सुधारणार? आणि आपण शिक्षकांनीच जर असं म्हटलं तर बाकी इतर मग काय बोलतील? हे बघा सर, स्वप्नाली, सर ऐका, याची सर्व तयारी मी करून घेते. याला गाणं मी शिकवते. बघा, हा नक्की करेल, पण तुम्ही स्पर्धेत नाव द्या. स्वप्नाली अतिशय हुशार होती आणि तिला आदर्श पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे स्वप्नालीचं मन त्याला मोडता आलं नाही. प्रिन्सिपलने अजितचं नाव दिलं. स्वप्नालीने त्याला गाणं शिकवायला सुरुवात केली. त्याने प्रत्येक जागा न जागा कॅप्चर केल्या आणि दुसऱ्या दिवशी शेवटच्या रंगीत रेसलची वेळ आली. सर्वांची नावं येत होती. शेवटी अजितचं नाव आलं. तिथलाच एक कर्मचारी म्हणाला तिरस्काराने, हां, काय बावळट ध्यान घेतलंय? म्हण गाणं. अरे काय तुला येतंय? उगीच बडबड करत बसतो नुसता. बरं बघू, म्हण गाणं. कसं म्हणतोय ते तरी बघू. अजितने गायला सुरुवात केली. आकारापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक जागा अजित व्यवस्थित घेत होता. त्याच्या प्रत्येक जागेला टाळ्या पडत होत्या. अजित गात होता. सर्वांनी अजितचं कौतुक केलं. तो दिवस उजाडला. सर्वजण आपापल्या आवडत्या व्यक्तींना बेस्ट ऑफ लक देत होते. एकीचा कुचिष्ट बेस्ट ऑफ लक. अगो बाई, स्वप्नाली, तुझ्या भावाला बेस्ट ऑफ लक द्यायचा आहे. हां, त्याला बेस्ट ऑफ लक. हां अजित, तुझा नंबरच येईल, जा. हां, असं कुचिष्टपणे ती म्हणाली. तो रोख स्वप्नालीच्या लक्षात आला, परंतु काहीच बोलली नाही. तिने त्याला थोपटलं, समजवलं, जा, पहिला नंबर काढ. अजितने मनाशी पक्का निश्चय केला होता. अजित गेला. स्पर्धा झाल्या. अजितचं गाणं सगळ्यात चांगलं झालं. अजितचा अख्ख्या शाळेत पहिला नंबर आला होता. शाळेत आले सर्व मुलं आणि सर्वांनी अजितला कॉंग्रॅच्युलेशन केलं. त्यातही तो आपल्या ताईला विसरला नाही. तो तडक स्वप्नालीकडे गेला. ताई, ताई, थँक्यू. अजित आता हळूहळू शुद्ध बोलण्याची प्रॅक्टिसही करत होता. अरे थँक्यू कसलं? अरे मी एक माध्यम आहे. तुझ्याकडे कला आहे. तुझ्या मेहनतीने तुझा नंबर आला आहे. मी एक माध्यम आहे. देव त्याला करून घ्यायचं असेल तर तो कोणाकडूनही कसंही करून घेतो. मी काहीच केलं नाही बाळा, तू तुझ्या मेहनतीने केलंस. जा, प्रगती कर. असेच दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्ष चालली होती. अजित आता हळूहळू चालीही देऊ लागला होता. बघता बघता स्वप्नालीची 10वी झाली आणि स्वप्नाली अजितचा निरोप घेऊ लागली. जाताना ती म्हणाली, अजित, मी गेले म्हणून तू खचून जाऊ नकोस. अरे तुझी ताई तुझ्याबरोबरच आहे. अरे
आपण शरीराने जरी एकमेकांबरोबर नसलो तरी मनाने मात्र मी तुझ्याबरोबर आणि तू माझ्याबरोबरच आहेस. माणसाला जायचंच असतं. कायमचं राहायला इथे कोणीच आलेलं नाही. आज मी गेले, उद्या तूही जाणार आहेस. खूप काहीतरी कर, नाव कमव, मोठा हो. स्वप्नाली गेली. काहीच दिवसात अजितने तिचं सांगितलेलं लक्षात ठेवून त्याने प्रगती करायला सुरुवात केली. अखेर अजितची ही 10वी झाली. अजितही शाळा सोडून गेला. पुढे अनेक संघर्ष करून अजित खूप शिकला आणि एका मराठी सिनेसृष्टीमध्ये त्याला संगीतकाराचा कॉल आला. त्यातही तो स्वप्नालीला विसरला नव्हता. परंतु स्वप्नालीचा नंबर त्याच्याकडे नव्हता, ना पत्र पाठवायला पत्ताही नव्हता. परंतु त्याने स्वप्नालीला खूप मिस केलं. त्यातही तो ताईला विसरला नव्हता. अखेर पुढे अजितच्या सर्व गाण्यांची नावे हिट होऊ लागली आणि सर्व गाण्याच्या चाली हिट होऊ लागल्या. अजितचा आता नावलौकिक होऊ लागला होता. स्वप्नालीला अजितचा नंबर मिळाला. पहिलाच फोन. अजितने टेलिफोन उचलला. पलीकडून आवाज आला, हॅलो. हॅलो अजित, ओळखलंस का? ताई तू? तुला कसा काय नंबर मिळाला? अजितने आश्चर्याने मिळालं. सर्व काही सांगितलं. येशील ना रक्षाबंधनाला? विसरलास तुझ्या बहिणीला? नाही नाही ताई, नक्की येईन मी. आणि सर्व बोलून झाल्यानंतर फोन ठेवला. काही दिवसांनीच तो पवित्र सण आला. त्या दिवशी अजित कोणालाही न सांगता तिने दिलेल्या पत्त्यावरती तडक तिच्याकडे गेला. दार ठोठवलं गेलं. आतून आवाज आला, कोण आहे? ताई मी आहे, दार उघड. स्वप्नालीने दरवाजा उघडला. अजित तू? हो ताई मी. कसा आलास? प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना? अगं हो हो, आधी आत तरी येऊ दे. किती प्रश्न विचारशील? दोघेही आत येतात. स्वप्नाली त्याला आत घेते आणि दोघेही एकमेकांना मिठी मारतात. एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात. जुन्या आठवणी जाग्या होतात. एवढे चांगले दिवसही येऊन अजित तिला विसरला नव्हता आणि तीही त्याला विसरली नव्हती. तिने त्याला राखी बांधली, पेढा भरवला. रेडिओवरती गाणं सुरू होतं, धागा जुळला जीव भुलला, वेड्या बहिणीला भाऊ मिळाला. दोघेही एकमेकांच्या मायेच्या स्पर्शेने सुखावले गेले. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. दोघांची एकमेकांची नाती घट्ट झाली. अशी असतात नाती. मित्रांनो, कथा आवडली तर जरूर लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.